प्रथिनयुक्त नाश्ता. तर अनेक वेळा ना बायका मला म्हणतात, "अहो किती घाई असते सकाळी आणि मग तुम्ही म्हणता पोहे उपमा करू नका." मी नाही म्हणत, तुमच्या चांगल्यासाठीच हे सगळं आहे. पण तरीसुद्धा त्याच्यातनं एक सोपा मार्ग सांगते. आपल्याकडे पोळी उरलेलीच असते. अनेक घरात आता हल्ली अंडी खातातच. तर अंड्याचा आणि पोळीचा एक सुंदर पदार्थ तुम्हाला सांगते. आपल्याकडे पोळी उरलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला 1 पोळी आणि 2 अंडी हे माप आहे, बरं का. तर आपण फोडणीची पोळी करतो. अगदी तशी फोडणीची पोळी करायची. म्हणजे फोडणी करायची, त्याच्यात हळद, हिंग, राई घातलीत, कांदा घातला, कढीपत्ता घातला, चांगलं परतून झालं, त्याच्यावर पोळीचे तुकडे घातले, मस्तपैकी मिळून आलं. थोडं अजून तुम्हाला मीठ घालायचं तर मीठ घालू शकता. सगळं मिळून आलं की त्याच्यावर 2 अंडी फोडून घालायची. आता ही अंडी खाली थिजतील, ती थिजून नाही द्यायची, सारखं हलवत राहायचं, म्हणजे त्यांचे असे छोटे छोटे तुकडे आणि ते पोळीला चिकटतात. ह्या पदार्थाला कुट्टू पराठा म्हणतात. खाली दक्षिणेकडे हा पदार्थ नाश्त्यामध्ये अगदी कायम खातात. हा पदार्थ तुम्ही जर खाल्लात सकाळी तर तुम्हाला नक्की 1:30-2 वाजेपर्यंत भूक लागायची नाही. त्याचबरोबर तुम्हाला कळेल की तुमचं काम खूप जास्त चांगलं होतंय. तरतरीतपणा येईल, दमल्यासारखं वाटणार नाही आणि 1 ग्लास त्याच्याबरोबर जर प्रोटीन पावडर घालून तुम्ही दूध प्यायलात तर ह्याच्यासारखा नाश्ता काय मुलांना द्या, तुम्ही करून बघा. पण ह्याच्या अगोदर चांगला व्यायाम केलेला असला पाहिजे, हा नाश्ता कमवलेला असला पाहिजे. करून बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला. ग्रुपमध्ये सांगायला विसरू नका. नमस्कार.